देशातील आणि राज्यातील पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण झालाय। त्यातच चंद्रकांत पाटलांनी पेपर फुटला म्हणजे काय, आंबा चोरला का, असं अजब वक्तव्य केलं। हे कमी की काय म्हणून केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी नवा शोध लावलाय। पाहूयात हा विशेष रिपोर्ट। एखाद्याने एक आंबा चोरला म्हणून त्याची शिक्षा फाशी नसते ना। आंबा चोरला तर त्याची समज देणं असते। Advantage of that and prepared even more, and my performance has improved. निर्मला सीतारामन आणि चंद्रकांत पाटील यांची ही वक्तव्य। मंत्री आणि ज्येष्ठ नेत्यांनी पेपर फुटीच्या गंभीर प्रकरणावर ही अशी हास्यास्पद वक्तव्य केली आहेत। पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांना धक्का बसला होता, मात्र तो धक्का चंद्रकांत पाटील यांच्यासाठी फार महत्त्वाचा नव्हता। आता चंद्रकांत पाटील यांनी केलेलं पूर्ण वक्तव्य तुम्ही पाहाच। तुमचा हेतू जर हा असेल की ह्या देशामध्ये पेपर्स फुटू नयेत तर ते फुटूच नयेत ना। पण एखादा पेपर फुटल्यानंतर म्हणजे एखाद्याने एक आंबा चोरला म्हणून त्याची शिक्षा फाशी नसते ना। तर आंबा चोरला तर त्याची समज देणं असते। मग आणखीन काही चोरलं तर त्याची शिक्षा किती ठरलेली असते। प्रत्येक गोष्टीची फाशी असं नसतं ना। तर त्यामुळे पेपर्स फुटू नयेत, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नयेत यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करतो आहोत। चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात धुरळा उडाला। हा धुरळा बसण्याआधीच केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी पेपर फुटल्यामुळे विद्यार्थ्यांचा कसा फायदा झाला याचा एक अजब सिद्धांतच त्यांनी मांडला। And there are young people who are coming out and saying, yes, first it sort of hurt me when the paper leakages happened. But later I took advantage of that and prepared even more, and my performance has improved. निर्मला सीतारामन आणि चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य सत्ताधाऱ्यांच्याही पचनी पडलं नाही। चंद्रकांत दादा सारख्या मोठ्या नेत्याने असं वक्तव्य करणं मला थोडंसं धक्कादायक वाटतंय। आंब्याची उपमा देणं मला वाटतं योग्य नाहीये। विद्यार्थ्याच्या ज्या काही भावना आहेत त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत। आंबा चोरला म्हणून फाशी शिक्षा नाही देता येत ना। परंतु त्या आंब्याचा आणि त्या विद्यार्थ्याच्या आंदोलनाचा काय संबंध आहे मला वाटतं कळालं नाही। परंतु कदाचित त्यांची ती लाईन असावी म्हणून त्यांच्यावर आता आम्ही माहितीमध्ये असल्यामुळे काही कॉमेंट्स करू शकत नाही। सरकारमधील मंत्र्यांना पेपर फुटी आंबा चोरी वाटते का? ही विद्यार्थ्यांची थट्टा आहे असा संताप विरोधकांनी व्यक्त केला। मंत्री अशी बेजबाबदार विधानं का करत आहेत असा सवालही विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला। निर्मला सीतारामन यांनी दुःख व्यक्त केलेलं आहे। मात्र पुन्हा परीक्षा झाल्यामुळे काय मूर्ख बाई आहे ती, मूर्ख बाई आहे। तिला काय देशाविषयी माहिती आहे, तिला काय देशाविषयी कळते, तिला काय भावना आहेत। आम्ही तिच्या नवऱ्याशी बोलू, तो पर्पला प्रभाकर, तो फार शहाणा माणूस आहे। ही जी मुलं आहे ही आपल्या हक्कासाठी लढत आहेत। ही कुठली राजकीय चळवळ नाही। आणि तुम्ही एक आंबा चोरला तर त्याची सजा ही द्यायची का? तर विद्यार्थ्यांचं करिअर, विद्यार्थ्यांचं आयुष्य, विद्यार्थ्यांचं भविष्य एका आंबा चोरीच्या बरोबरीने तुम्ही तुलना करता। आणि तुम्ही महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री होत, थोडीशी पण लाज नाही बाळगत? तिकडे ते बावनकुळे सांगतात की अराजक माजवत आहेत विद्यार्थी। देवेंद्र फडणवीस साहेब, तुमच्या मंत्रिमंडळामध्ये एक सडका आंबा आणि एक सडकं वांग हे दोन आहेत। पहिल्याचं नाव आहे चंद्रकांतदादा पाटील आणि दुसऱ्याचं नाव आहे चंद्रशेखर बावनकुळे। यांना काढा मंत्रिमंडळातून बाहेर, ना त्यांच्या तोंडाला कुलूप लावा। युवकांच्या बाबत झुरळ असं वक्तव्य केल्यामुळे देशभरातील तरुणाईमध्ये खदखद निर्माण झाली होती। त्यांच्या असंतोषाचं रूपांतर आंदोलनात झालं होतं। इतकं सगळं घडूनही चंद्रकांत पाटील आणि निर्मला सीतारामन यांनी कोणताच धडा घेतला नाही असंच म्हणावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।